राज्यात सकल मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे आणि आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील कुठेतरी आता उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देतील ही भूमिका आता मराठा समाज आता प्रश्नातून प्रतिनिधींना विचारू लागलाय। माझ्या पाठीमागे पाहिलं तर आता या ठिकाणी फ्लेक्सद्वारे मोठ्या प्रमाणात नागरिक आता प्रश्न विचारू लागले आहेत की आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आणि आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी गृहमंत्री माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे दोन्ही प्रतिनिधी मराठा समाजाची आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मतदारसंघात आपल्याला विरोध आणि तीव्र निषेध नोंदवला जाईल असा प्रश्न या ठिकाणी फ्लेक्सच्या माध्यमातून सकल हिंदू मराठा समाज या ठिकाणी उभा करताना दिसतोय। आणि खरं तर मराठा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणा देतोय आणि या घोषणेच्या माध्यमातून खरं तर आता सरकारला नव्हे तर आता प्रतिनिधींना सुद्धा मराठा समाजासाठी खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारतोय। काही मराठा आंदोलक आहेत, नक्कीच या ठिकाणी आंदोलक आहेत। फ्लेक्सद्वारे तुम्ही खरं तर आता प्रतिनिधींना आपल्याकडे आकर्षित केलं, आपण प्रश्न विचारलेला की या सकल मराठाच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका काय ती स्पष्ट करा। साहेबांना निश्चित आम्हाला एकच विचारायचे की तुमची मराठा आरक्षणाबद्दल भूमिका काय आहे ती एकदम स्पष्ट करावी। आणि आमच्या कानावरती ही खबर आली होती की बाबा आमचे जे आंदोलन करते किंवा मनोज जरांगे पाटलांबरोबर गेलेले सगळे मराठा बांधव त्यांची खाण्यापिण्याची सोय किंवा जी आबळ केलेली आहे राज्यकर्त्यांनी किंवा सरकारने, त्या संदर्भात आम्ही आता शिरूर तालुका किंवा रांजणगाव गणपती यांनी एवढा खाद्यपुरवठा एवढा पाठवला आहे की सरकारला एवढी विनंती की तुमच्या कोणी असेल तर आमच्या आझाद मैदानावर पाठवा, त्यांना सुद्धा आम्ही खाऊ घालायची एवढी आमची धमक आहे। एवढा खाद्यपुरवठा आम्ही आता पाठवलेला आहे तिकडे। या ठिकाणी मराठा समाज आक्रमक होतोय, सरकार कुठेतरी कोंडी करते असा आरोप आंदोलकांच्या वतीने केला जातोय, परंतु मराठा समाज कधी डगमगला नाही आणि घाबरला नाही। आम्ही या ठिकाणी आमच्या आंदोलकासाठी त्यांना पुरेल आणि संपूर्ण मुंबई खाईल इतकं अन्नधान्य आम्ही आमच्या भागातून पाठवू आणि सरकारला आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल आणि प्रतिनिधींना आमच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती ठाम भूमिका मांडावीच लागेल अशा प्रतिक्रिया या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।